ही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहे ना म्हणजे सोया चिकन करणार आहोत। तर बघा मी चिकन हे बॉईल करून ठेवलेलं आहे। नंतर एक कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, आपला लाल मसाला आहे, नंतर शंकेश्वरी मिरचीचा पण मसाला घेतलेला आहे, हिंग पावडर आहे, नंतर हे आपला हा जो मसाला आहे वाटप करून घेतलेला आहे, खोबरं, जिरं, कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण हे टाकून याचं हे वाटप करून ठेवलेलं आहे। आणि सोया सॉस घेणार आहोत आपण, कारण सोया चिकन करणार आहोत ना त्यासाठी। तर आता आपण करणार आहोत। पॅन घेतलेला आहे, आता पॅन चालू करायचा, आपण गॅस चालू करायचा। पॅन गरम झाला की आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा भाजून घ्यायचा। ऑलरेडी आपण शिजवताना पण कांदा टाकलेला होता चिकनमध्ये, त्यामुळे सारखं कांद्याचा वापर नाही करत आहे। ते आपल्या नेहमीसारखं चिकनसारखं नाही वाढ करायचं। कांदा आहे, कांदा आणि टोमॅटो भाजते तर आपला हा जो मसाला आहे आपला तो मसाला आपण टाकत। लाल मसाला आहे, शंकेश्वरी जो मसाला आहे आणि हिंग पावडर आहे। त्याला पूर्ण मॅच होऊ द्यायचं। आपल्या पाहिजे तेवढ्यानुसार आपल्याला ग्रेव्ही हवी ना थोडंसं। मसाला पण आपला गरम करायचा असा गॅस करतो। जेव्हा हा मसाला गरम होते, आता यामध्ये आपले हे चिकन जे आपण बॉईल करून ठेवलेले आहे ते टाकायचं। याला एक उकळी येऊ द्यायची। गरम झाला का मस्त आहे की मॅच झाले। हा उकळतोय तोपर्यंत ह्याच्यामध्ये आपण आता सोया सॉस टाकणार आहोत। ओके, सोया सॉस टाकलाय, मस्तपैकी आता उकळू द्यायचं। आपलं हॉटेल सारखं चिकन मिळते, बाहेर आणायची गरज नाही लागत। आता एक उकळी येऊ दे, नंतर आपण गॅस घालू। हे बघा मस्तपैकी झालेलं आहे आपलं चिकन। आता सोया सॉस टाकून केलेले आहे आपण हे। आता हे आपण प्लेटमध्ये घेणार आहोत। गॅस बंद करा आणि प्लेटमध्ये घ्या। मला दाखवते प्लेटमध्ये किती छान दिसते। आणि नुसतं छान दिसून चालत नाही, भाजी म्हणजे हे चिकन पण सुंदर झालेलं आहे, हॉटेल टाईप। पण आपण बाहेर हे घ्यायला गेलो तर आपल्याला महाग पडतं, पण आपण हे घरी जर केलं तर मस्तपैकी खाऊ शकता। हे बघा किती सुंदर झालेलं आहे। असं तुम्ही घरी पण बनवू शकता आणि खाऊ पण शकता। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असं झटपट चिकन हॉटेल टाईप बनवून खा।